हे गढूळ पाणी म्हटलं तर आम्हाला पिण्यासाठी लायक नाहीये। गटराचं पाणी पिया। रात्रीचं 2 वाजल्यापासूनच उठून बसतोय आम्ही। आम्ही एवढं रात्रीचं पाणी कसं भरणार सांगा की आमच्या इथं गढूळ पाणी येतात, लोक आजारी पडायला लागले। आता लोक अक्षरशः मरायला लागले आजाराने, लेकिन ह्या कुठल्याही कर्मचारी इथं लक्ष द्यायला तर नाही। पुणे एअरपोर्टच्या पाठीमागच्या कलवड वस्तीमध्ये वर्षानुवर्ष पाण्याची समस्या आहे आणि त्या समस्याला वाचा फोडण्यासाठी कलवडच्या नागरिकांनी थेट धडक मोर्चा मनगडन पाणी पुरवठा केंद्र इथं दिलेला आहे। इथं त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की वारंवार अधिकाऱ्यांना तक्रार देऊनही कुठलीही समस्या सॉल्व्ह झालेली नाहीये आणि आज आमची मागण्या जेव्हापर्यंत पूर्ण होत नाही आम्ही इथून उठणार नाही। आपल्याबरोबर काही महिला आहेत, आपण त्यांच्याशी काय प्रकरण आहे जाणून घेऊयात। ताई, गढूळ पाणी येते, पाणी येत नाही, काय समस्या आहे? आमच्याकडे ना ड्रेनेजचं पाणी येते। ड्रेनेजचं पाणी येते? पूर्ण ड्रेनेजचं पाणी येतं। याबद्दल तुम्ही ह्याच्या अगोदर किती काय तक्रार दिली? याच्या अगोदर रोडचं काम चालू होतं तेव्हा पण मी तक्रार दिली की रोडचं काम करू नका, मी करू देणार नाही, ड्रेनेजचं आम्हाला पाणी येते। ते म्हटले ते पाणीवाले बघतील। तसाच रोड बनवला आणि ते पाणी चालू झालं। आजूबाजूवाल्यांना पण म्हटलं घाण पाणी येतंय, पण त्यांच्या मोठ्या टाक्या असल्यामुळे त्यांना कळलं नाही। आम्हाला डायरेक्ट बादलीमध्ये भरलं तर लगेच कळतं, वास येतो वास। आता ते जास्त वाढल्यामुळे आता सगळ्यांना तो पाणीचं ड्रेनेजचं पाणी यायला लागले। ड्रेनेजचं पाणी पितात, ते गढूळ पाणी पितात, ते रोगराई पसरते, जीवाला धोका होतोय, त्याला जबाबदार कोण? सरकार जबाबदार। काय मागणी करत आहात? आम्हाला पाणी स्वच्छ द्यावं प्यायला, आमची मुलं बाळ ठीक राहतील ना, आरोग्य चांगलं राहील। पाणी सोडायचं 1 तास 7 वाजता। क्या पानी का क्या टाइमिंग? आता काय टाइमिंग है? अभी 3 बजे 4 बजे पानी छोड़। सकाळी 3 वाजता पाणी शुरू को 4 बजे 3 बजे पानी छोड़। हम सोने को नींद नहीं है, पानी गंदा दे रहे हैं, तबियत बिगड़ रही हमारी पानी की वजह से। वस्तीत कुठला तरी लहान मुलगा मेला पण आहे म्हणतात या पाण्यामुळे, काय? हा, ते घाण पाणी असल्यामुळे ते मलेरियाचं सांगितलं होतं ना त्याला, त्यामुळे त्याला तसं झालं। तर ते पाणी जरा तुम्ही व्यवस्थित सोडायला पाहिजे। आणि आम्ही पण दोघं आता अंकल 70 वर्षाचे, मी 65 वर्षाची, रात्रीचं 2 वाजल्यापासूनच उठून बसतोय आम्ही। आम्ही एवढं रात्रीचं पाणी कसं भरणार सांगा तुम्हाला काय वाटतं, का दुर्लक्षित केलं जात आहे? कलवड वस्तीलाच का दुर्लक्षित केलं जात आहे? तुमचा आरोप आहे की धानोरी वगैरे विमाननगरला पाणी येते, सुरलीत येते, पण तुम्हालाच गढूळ पाणी का आणि पाणी पण येत नाही का? आता प्रश्न आम्हाला हा पडला की पाणी पिऊन जगायचं की मारायचं, एवढं गढूळ पाणी आम्हाला येत आहे। आणि त्यामध्ये आता प्रशासन आम्हाला पहाटे 4 वाजता पाणी सोडायला लागले। ते पाण्यामध्ये स्वच्छ किती आहे आणि गढूळ पाणी किती आहे ते पण कळले नाही। ह्याच्यामुळे भरपूर लोकांना आजारी पडायला लागले, टायफॉइड व्हायला लागले, मलेरिया व्हायला लागले। ह्याची जबाबदारी कोण घेणार आहे? आपली जीवाची जबाबदारी कोण घेणार आहे? पाणी पिऊन जगतात लोक। आमच्या इकडे तर बरेच प्रश्न आलेले। तोच प्रश्न मी कंटिन्यू करतो, तुझा भाऊ का विमाननगरला चांगलं पाणी, टाइमावर पाणी, कलवडला पाणीच नाही किंवा गढूळ पाणी, हा का असं का? आज बैठला असेल की मी सामाजिक कार्यकर्ता रफिक शेख, की आमच्या इथं बहुसंख्येने दलित आणि मुस्लिम वर्ग राहतात आणि दलित मुस्लिम राहण्यामुळे काय झालं तर आम्हाला पूर्ण वंचित करण्यात आलेलं आहे। आज बैठला असेल तुम्हाला विमाननगरनं सुंदर पाणी, साफ पाणी आहे। टिंगरेनगरला बैठलं तर चांगलं पाणी आहे। धानोरी बैठलं तर आमच्या एरियाला बाजूलाच आहे धानोरी, त्या एरियामध्ये पण पाणी एकदम वेळेवर येतो, पाणी कुठं कपत नाहीये। लेकिन कलवड भागामध्ये मुस्लिम संख्या राहतात आणि दलित संख्या राहतात, त्यामुळे ती काय झालं पाणी तिथं कपात होती आणि पूर्ण गढूळ पाणी। आम्ही 10 वेळा तुम्हाला निवेदन दाखवतो, त्या निवेदनचे परत आम्ही ह्या पाणी पुरवठ्याच्या कर्मचारीला दिलं, अधिकाऱ्याला दिलं की आमच्या इथं गढूळ पाणी येतात, लोक आजारी पडायला लागले। आता लोक अक्षरशः मरायला लागले आजाराने, लेकिन ह्या कुठल्याही कर्मचारी इथं लक्ष द्यायला तर नाही। आणि तुम्ही बैठला असाल पहाटे 4 वाजता हे झोपाचा वेळ आहे आणि त्या पहाटे 4 वाजता झोपाच्या वेळेत त्या टायमेला तुम्ही पाणी भरायला लावतात आणि 3 वाजता म्हटलं तर तुम्ही पाणी भरायला लागतात। 3 वाजता कोणी उठून पाणी भरतात का? या लेकिन पाणी पुरवठ्याचे अधिकारी कलवड भागामध्ये 3 वाजता, 4 वाजता, 5 वाजता हे टायमिंग आहे का? वेळेवर कुणाला पाणी देत नाहीये। आमची झोप उठती सकाळी 6 वाजता, तुम्ही 6 वाजता उघडा पाणी, या 7 वाजता उघडा पाणी, लेकिन 7 वाजता न उघडता तुम्ही पहाटे 3 वाजता 4 वाजता हे पाणी पुरवठा। आता तुम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे, मागण्या तुमच्या आहेत चांगल्या पाण्यासाठी, ते जर का पूर्ण नाही झालं तर तुमचं पुढचा पवित्र काय असेल?
आमचा पुढचा इशारा ह्यांना अधिकाऱ्याला एवढंच म्हणणे की तुम्ही आमच्याकडे दुर्लक्ष करन तर आम्ही तुम्हाला ह्या खुर्चीवर बसण्याची तुमची लायकी नाहीये, तुमचा अधिकार ते नाहीये, तुम्ही आमच्या पगारावर तुम्ही ते काम करतात, लेकिन आम्हाला तुम्ही सुविधा देऊ शकत नाहीये तर आम्ही इथं टाळं ठोकणार आहे की आता ह्या पुढच्या आंदोलनाला आम्ही काय करणार, हे टाळं ठोडून टाकणार सकाळी, तर आम्ही कुठल्याही कर्मचारीला आत जाऊन नाही देणार जेव्हापर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीये, जेव्हापर्यंत आम्हाला जो त्रास होतोय या त्रासाचं कुठं तर आम्हाला निराकरण आम्हाला होत नाही तेव्हापर्यंत या अधिकाऱ्याला आम्ही सोडणार नाही। आज बघितलं असेल यांना आम्ही ते पाणी पाजू, आज बघितलं असेल हे गढूळ पाणी किती आहे, हे गढूळ पाणी म्हटलं तर आम्हाला पिण्यासाठी लायक नाहीये, या पिण्यासाठी लायक नसल्यामुळे हे लोक आमच्याकडे कुठलं लक्ष नाही देत, वारंवार तक्रार सुद्धा। माजी आमदार खासदार म्हणा नगरसेवक म्हणा यांचं काय म्हणणं आहे, ह्यांना तुम्ही सांगितलं काय पाण्याची समस्याविषयी? नाही सांगितले आता 3 महिन्यात महानगरपालिकेचे इलेक्शन्स आहेत, ते तुमच्या दारापर्यंत येणार प्रचारासाठी, तेव्हा तुम्ही त्यांना काय म्हणणार? यही बोलले मिळालं नाही, लाईट बिल रोडचे खांबाचे लाईटी नाही, आम्ही मतदान मग करणार नाही, कोण येतील आमदार त्यांना आम्ही बहिष्कार टाकणार मतदानावर? बोलणार आम्ही त्यांना की आम्हाला पाणी आणि लाईट व्यवस्थित दोबारा आएंगे तो हम तो दरवाजे पे भी नहीं ठहरा करेंगे। प्रचार करणे आएगे ते जेव्हा येतील तेव्हा त्यांना घोषणाबाजी करून करून त्यांना पण ताण लागणार आहे, मग तुम्ही त्यांना कुठलं पाणी पाजणार? घाण पाणी देणार आहे, गटराचं पाणी पिया, आम्हाला द्यायला लागले ना। तर नक्कीच नागरिक भरपूर प्रमाणात इथं संतप्त झालेले आहे आणि तशी प्रतिक्रिया देताना आपण बघत आहोत। त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा लोकप्रतिनिधी आता प्रचारासाठी आमच्या घरी येणार, घोषणाबाजी नंतर ते जेव्हा थकणार त्यांना आम्ही हेच पाणी पाजणार। तेव्हापर्यंत तुम्ही बघत राहा न्यूज डॉट साठी मी जोएब शेख, पुणे।